पोलिसांनी अपघाताचं रिक्रिएशन केलंय। चौकशी दरम्यान आरोपींनी चूक मान्य केली आहे। महिला बंपरमध्ये अडकली होती हे पाहिलं नाही। आरोपी मिहिर शाह यांनी पोलिसांना हा जबाब दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। जुहूच्या बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर मिहिर शाहनं बोरिवली ते मालाड दरम्यानही दारू प्यायल्याचं तपासात समोर आलंय। रविवारची सुट्टी असल्यानं लॉंग ड्राईव्हसाठी मरीन ड्राईव्हला आलं होतं असं त्याचं म्हणणं आहे। महत्त्वाची अपडेट ही सध्या समोर येते। पोलिसांनी अपघाताचं हे रिक्रिएशन केल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, वरई हिट अँड रन प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नक्कीच पाहिलं झालं तर वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये ही पोलिसांना अधिकची माहिती आहे ती आता मिळालेली आहे। या प्रकरणात मिहिर शाह याला काल पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर पोलिसांना अधिकची कस्टडी देखील त्या संदर्भात मिळालेली आहे। त्यामुळे त्यांचे ड्रायव्हर आणि मिहिर शाह याला समोरासमोर काल बसवून पोलिसांनी पूर्णपणे जी चौकशी आहे ती केलेली आहे। या संदर्भात पोलिसांनी ते ज्या ज्या ठिकाणी गेलेले होते त्या ठिकाणी जाऊन परत रिक्रिएट सीन हे केलेले आहेत आणि त्यामध्येच पाहिलं झालं तर एक महत्त्वाची बाब ती पुढे आलेली आहे। मिहिर शाह यांनी जुहू येथील बारमध्ये जाऊन मद्यप्राशन करण्याच्या आधी देखील त्याने मद्यप्राशन आहे ते केलेलं होतं आणि ही संपूर्णपणे बाब आहे ती कबूल देखील मिहिर शाह आणि त्यांच्या ड्रायव्हरनी केलेली आहे। अपघात झाला तेव्हा या संदर्भात त्यांना महिला त्या गाडीमध्ये अडकली अशी कल्पना नव्हती असं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। परंतु पोलीस मिहिर शाहने सांगितलेलं संपूर्णपणे खोटं असून त्याला चौकशी त्या संदर्भात करायची आहे असं देखील पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर ही अधिकची माहिती वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच निखिल, ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।